हर्षिता, आपण पाणी आणि ज्यूस पितो, पण ते आत गेल्यावर नेमकं काय होतं ग? खूप छान प्रश्न आहे ध्रुव. जेव्हा तू पाणी किंवा ज्यूस पितोस, ते तुझ्या पोटात जातं. तुझं शरीर त्यातून जे पोषक घटक आहेत ते आणि ऊर्जा हवी असते ती शोषून घेतं. म्हणजेच सगळं शरीर वापरतं का? नाही रे. जेवढं शरीराला लागतं तेवढंच घेतं. उरलेलं काय होतं माहिती आहे? ते सगळं रक्तातून किडनीकडे पाठवलं जातं. किडनी काय करते मग? किडनी म्हणजे आपल्या शरीराचा फिल्टर. ती रक्तातून वाया गेलेले पदार्थ, जास्त पाणी आणि मीठ वेगळं करते आणि त्यापासून युरिन म्हणजेच लघवी तयार करते. अरे वा, मग ती लघवी कुठे जाते? किडनीत तयार झालेली लघवी 2 बारीक नळ्यांमधून जाते. त्या नळ्यांना युरेटर्स म्हणतात. त्या लघवीला एका पिशवीसारख्या अवयवात आणतात. त्याचं नाव आहे ब्लॅडर. ब्लॅडर म्हणजे काय? ब्लॅडर म्हणजे मोठा फुगा समज. जसं फुग्यात हवा भरली की तो मोठा होतो, तसंच ब्लॅडर लघवी भरली की मोठा होत जातो. मग आपल्याला लघवी आली हे कसं कळतं? खूप छान प्रश्न. जेव्हा सुमारे 150 ते 200 मिलीलिटर लघवी ब्लॅडरमध्ये साचते, तेव्हा ब्लॅडरच्या स्नायूंना ताण येतो. तो ताण मेंदूला सिग्नल पाठवतो. अरे, आता बाथरूमला जायची वेळ झाली. म्हणजे मेंदू सांगतो की लघवी आली आहे. अगदी बरोबर. आपलं शरीर एकदम स्मार्ट आहे. सगळं काम सिग्नलने चालतं. वा हर्षिता, आता मला सगळं समजलं. असं काहीही कळलं नाही तर विचारत जात जा. विज्ञान म्हणजे मज्जा आहे. अशा सोप्या विज्ञानाच्या गोष्टींसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.